पूर्वी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती उद्धव ठाकरेंनी लँडिंग केलं होतं आणि आता ते पैठण तालुक्यात दाखल झाले। नांदरमध्ये त्यांची सभा होतीये, जिथून लाईव्ह दृश्य तुम्ही आमच्या स्क्रीनवरती पाहतायत। 4 दिवसांचा मराठवाडा दौरा उद्धव ठाकरेंचा आहे, त्याला आजपासून सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावरती ते जाणार आहेत, त्यांची व्यथा जाणून घेणार आहेत आणि ज्या पद्धतीनं सरकारने त्यांना नुकसान भरपाई दिली आहे ती त्यांना मिळाली आहे की नाही याचा स्वतः शहानिशा करून दाव्याचा पर्दाफाश ते करणार असल्याचं म्हणाले। आपले पालकमंत्री व गोदावरी मंडळाच्या सर्वांनी मिळून या ठिकाणी 3 लाख रात्री 12 वाजता पाणी सोडून शेतकरी बांधवांची या ठिकाणी काळी दिवाळी केलेली आहे साहेब। त्यामुळे आमचा शेतकरी बांधव पैठण तालुक्यातला हातोनात पिळून निघलेला आहे। शेतकरी बांधवांना पैठणच्या नांदर गावात उद्धव ठाकरे दाखल झाल्याचे आपण दृश्य पाहतोय। आमचा खचून गेलेला आहे साहेब। तुम्ही अतिवृष्टीचा मराठवाडा दौरा केला, आज अतिवृष्टीचा अनुदान आम्हाला या ठिकाणी कोणाला मिळालेलं नाहीये। बांधवांना आपण सांगा इतर पाऊस असतात तर आपल्याला अनुदान मिळाले का? मी येते पुढे जाणार मी जास्त वेळ घेणार नाही। आदरणीय साहेब साहेब आमच्या तालुक्याला आजपर्यंत अतिवृष्टी त्यासाठी आपण प्रयत्न करत। मी माझा जास्त वेळ न घेता या ठिकाणी एक शेतकरी बांधव आपल्या गावचे तळपे शेतकरी बांधव या ठिकाणी त्यांची व्यथा मांडणार। साहेब त्या बाजूने हो साहेब दादा दादा दोन शब्द मी सांगतो। आपला शेतकरी साधारण शेतकरी, आपल्या शेतकऱ्याची भरती नुकसान झाले, एकदम सगळे पिकं गेले, सोयाबीन गेल्या, फळे गेले, सगळा सत्यानाश झाला। आणि ही अतिवृष्टीची नुसती इतकी देऊ तितकी देऊ, आम्हाला अजून 5 पैशाचा लाभ नाही। अशी वेळ आली शिक्याला लोणी आणि माझं घेणे आम्ही नुसती आज करतो। आता हे 2 शब्द मी एवढे सांगितले, एवढे 2 शब्द सांगून मी बंद करतो आपलं भाषण। साधारण शेतकरी नाही पडे साहेब हात टाकू नका। पाहतोय जिथे उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, स्वतः ते संवाद साधतायत आणि काही शेतकऱ्यांनी यावेळी माईकवरती येऊन आपल्या काय व्यथा आहेत त्याही मांडल्या, ज्या शेतकऱ्यांनी जाणून घेतल्या। पत्रकार बांधवांना नम्र विनंती की आपण खाली बसावं, शेतकऱ्यांशी साहेबांना बोलू द्या प्लीज। पत्रकार बांधव तुम्ही खाली बसा ना प्लीज, खाली बसा ना, कॅमेरा लावून टाका। हे समोरून जरा बाजूला आहे, बाजूला आहे, जरा बसा प्लीज, थोडं बसा ना, बसा ए बसा ना समोरचे, एक मोबाईल कॅमेरा जरा बसा जरा, हे बस ना दादा, तो बसून घ्या लागेल नाही तर बाजूला